नमस्कार. तृषार्त पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग दुसरा. प्रेमाची नांदी. हिमालयातून वाहणाऱ्या त्या बागमती नदीच्या बर्फाळ पाण्यातून मी बाहेर आलो. माझ्यासमोर राखेचे दोन ढीग दिसले, एक चितेची राख तर दुसरी यज्ञकुंडातील. मी कमरेभोवती साधे कापड गुंडाळलेले असल्यामुळे ती गारठून टाकणारी थंडी पार हाडापर्यंत शिरशिरी भरवीत होती. मनात मात्र एकच ध्यास लागला होता. थंडीमुळे थरथर कापणारा देह, पोटात अन्नाचा कण नाही आणि त्यात भर म्हणजे घराच्या आश्रयापासून इतका दूर एकाकी. कशासाठी मी हे सर्व ओढवून घेतलं होतं? माझं शोधकार्य व्यर्थ तर जाणार नाही ना? एका प्राचीन वटवृक्षाच्या फांद्यांमधून डोकावणाऱ्या चमचमणाऱ्या तारकांकडे मी पाहू लागलो. रजनीचर पक्षी करुण गुंजन करीत होते. त्या नदीकिनारी अनेक ठिकाणी चाललेल्या यज्ञातून प्रखर ज्वाळा निघत होत्या. गुडघ्यापर्यंत वाढलेल्या आणि दोरीसारख्या लोंबणाऱ्या जटा धारण केलेले साधू यज्ञकुंडात उग्रवासांच्या विचित्र आणि विविध सामग्रींची आहुती देत होते. त्यानंतर काहीशा शमलेल्या अग्नीतून मुठमुठ राख घेऊन ते ती राख सर्वांगावर माखू लागले. हा विधी आटोपताच ते समोरच्या मंदिराच्या दिशेने निघाले. मला देखील याच मंदिरात प्रवेश करण्याची तीव्र इच्छा होती. मी 1971च्या वसंत ऋतूत एप्रिल-मे मध्ये नेपाळमधील पशुपतीनाथ इथे होतो. त्या रात्री भाविकांची प्रचंड गर्दी होती. मी नुकतंच विशीत पदार्पण केलं होतं. तिथे आल्यावर मला जाणीव झाली की शिकागो शहराच्या उपनगरातील माझं घर सोडून मी अर्धी पृथ्वी ओलांडून इथे आलो आहे. एका पवित्र स्थानाच्या आश्रयाकरता मी आसुसलेलो होतो. मला अशी एक जागा हवी होती जिथे मी पुढच्या दिशेकरता प्रार्थना करू शकेन. एका तासापूर्वी मी एका प्राचीन देवालयासमोर उभा होतो. या देवालयाचे भव्य महाद्वार, त्यावरील सिंह, सर्प आणि देवी देवतांची कोरीव शिल्प मी पाहिली होती. दगडी पायऱ्या चढत असताना मला आतून धाकधूक होत होती. तेवढ्यात एका शिपायाने आपल्या दंडुक्याने माझ्या छातीवर प्रहार केला. माझा तर श्वासच बंद झाला. मी तसाच गुडघ्यांवर कोलमडलो. त्या शिपायाबरोबर पोलीसही धावले. तो शिपाई माझा मार्ग अडवीत किंचाळला, "ए परदेशी, चालता हो इथून." सैनिकी पगडी आणि गणवेशातील त्यांचा प्रमुख समोर आला. माझ्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकीत त्याने एका पाटीवर आपली छडी आपटली. पाटीवर लिहिलं होतं, "विदेशी नागरिकांना प्रवेश निषिद्ध." आता तो प्रमुखही माझ्यावर खेकसला. "चल, चालू लाग. जर पुन्हा आलास तर बेदम मार देऊन सरळ तुरुंगात टाकीन आणि हा जमाव तुझी काय दशा करेल काही सांगता नाही येणार." इतकं बोलून त्याने आपल्या शिपायांना सतर्क राहण्याची आज्ञा दिली. अत्यंत खडतर प्रवास करीत माझी परमार्थाची ओढ मला इथवर तरी घेऊन आली होती. आता मागे फिरणं अशक्य होतं. जवळच अनेक यज्ञकुंड होती. तिथे साधू आपल्या अंगावर राख फासून घेत होते. ते पाहून माझ्या मनात एक कल्पना सुचली. एका यज्ञकुंडातील अग्नी जवळजवळ शमला होता. मी गुडघे टेकले आणि सरळ दोन्ही हातांनी ती उष्ण राख उचलली. निखारे अलगद बाजूला करून मी ती माझ्या हडकुळ्या शरीरावर फासू लागलो. थंडीत थरथरत असूनही मस्तकावरील जटांपासून भेगा पडलेल्या पायांपर्यंत मी राख अंगावर फासून घेतली. त्या राखेचा एक प्रकारचा शिळावास नाकात गेल्यामुळे माझ्या नाकपुड्यांमध्ये दाह होऊ लागला. घसा कोंडून गेला. तोंड पार सुकून गेलं. नदीच्या गढूळ पाण्यामुळे तशाच रंगाची झालेली 2 मळकट वस्त्र मी शरीराच्या खालच्या आणि वरच्या भागावर गुंडाळून घेतली. पुन्हा महाद्वारापाशी आलो. भीतीने छातीत नुसतं धडधडत होतं. तेच दंडुकेधारी शिपाई उभे. यावेळी त्यांनी मला ओळखलं नाही आणि आत प्रवेश करू दिला. शिवमंदिराच्या भोवतालच्या विस्तीर्ण अंगणात प्रवेश करताच मनात विचार आला, जर पकडलो गेलो तर माझी काही धडगत राहणार नाही. ठारच मारला जाईन. हजारो लोक दर्शनाकरता रांगेत उभे होते. रांग असूनही खूप धक्काबुक्की होत होती. एकावेळी एकालाच प्रवेश दिला जात असे. मी आपल्या रांगेत शेवटी उभा होतो. शांतपणे पुढे पुढे सरकत होतो. अचानक तोच पोलीस प्रमुख माझ्या अगदी जवळून गेला.
भीतीने मी तोंड फिरवलं. आतून मात्र थरकाप उडाला होता. त्याने अगदी समोर येऊन माझ्या राख माखलेल्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं आणि हिंदीतून ओरडत काहीतरी प्रश्न विचारला. मला काही समजलं नाही. मी येथे इंग्रजीचा एक शब्द देखील उच्चारला असता तर खात्री होती की मी मेलोच असतो. माझ्याकडून काहीही उत्तर न मिळाल्यामुळे तो माझ्याकडे निरखून पाहत प्रश्नांची सरबत्ती करू लागला. आता त्याचा स्वर फारच उंचावला. एका गलिच्छ नेपाळी तुरुंगात मी खितपत पडलो आहे किंवा त्याहूनही भयंकर असं काहीतरी घडलं आहे अशा प्रकारचे विचार मला चाटून गेले. भावशून्य चेहरा करून मी आपला जागचा हललोच नाही. कोणतीही संशयास्पद हालचाल ओळखण्याचे प्रशिक्षण या मनुष्याला दिले असणार हे मला माहीत होतं. त्याने मला ओळखलं का? मी केवळ अनुमान करू शकत होतो. मला आणखी एक कल्पना सुचली. मी एक हात तोंडावर ठेवला आणि दुसरा इकडून तिकडे तोंडासमोर हलविला. याचा अर्थ मौनी बाबा. आपले मौन व्रत ते अशा प्रकारे व्यक्त करीत असत. आता त्या पोलीस प्रमुखाने माझा दंड धरला आणि खेचतच पुढे नेऊ लागला. तो मला कुठे नेत आहे? मला अटक तर झाली नाही ना? तो काहीतरी ओरडला. 2 पोलीस धावत धावत तिथे आले. रांगेत लोकांच्या घोळक्यात अडकल्यामुळे त्याने मला बाहेर खेचून अगदी पुढे गर्दीच्या ठिकाणी आणले. आपापले दंडुके उगारून सर्व शिपाई जोरजोरात किंचाळू लागले. आता सर्वांसमोर मला फटके मारणार की काय? मी आत आल्यामुळे त्यांचं देवालय अपवित्र झालं म्हणून हा जमाव माझे तुकडे तुकडे तर करणार नाही ना? जमाव विखुरला जाईपर्यंत शिपाई किंचाळत होते. मी पार भेदरलेल्या अवस्थेत स्तब्ध उभा होतो. मला खेचत थेट शिवलिंगासमोर उभे केले गेले. शिवमंदिराचा गाभारा विविध प्रकारे सजवलेला होता. आतून चंदनाच्या धुपाची वलय बाहेर पडत होती. माझ्यासमोर एक प्रचंड दगडी बैल होता. आतमध्ये नक्षीकाम केलेले रेशमी वस्त्र आणि रत्नाने सजवलेले एक शिवलिंग होते. पोलीस प्रमुखाने दंडुका उगारला आणि माझा दंड पकडला. आता तो माझा कपाळमोक्ष करणार की काय? त्याचे शिपाई आमच्या भोवती जमले होते. दंडुका वर उगारलेलाच होता. त्याने पुजाऱ्याला काहीतरी ओरडून सांगितलं. लागलीच पुजारी आत धावला. मी थरथरत उभा होतो. लाल वस्त्रातील पुजारी आतून बाहेर आला. त्याच्या कपाळावर लाल कुंकवाचा मोठा गोल टिळा, गळ्यात सोन्याची साखळी आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. गंभीर स्वरात तो मंत्रोच्चार करू लागला. ओम नमः शिवाय. इतकी कडाक्याची थंडी असूनही त्या पोलीस प्रमुखाच्या दणकट देहाला दरदरून घाम फुटला होता. ओरडून त्याने जे काही पुजाऱ्याला सांगितलं ते यावेळीही मला समजलं नाही. मुख्य पुजारी निमूटपणे ऐकत होता. त्याने केवळ मान डोलवली आणि डोळे मिटून तो तसाच उभा राहिला. वेळ जात होता. इतर भाविक अस्वस्थपणे मागे आरडाओरड करीत होते. पुजाऱ्याने देह ताठ केला. दीर्घ श्वास घेत मंत्रोच्चार सुरू केला. त्याने चक्क माझ्या डोक्यावर रेशमी वस्त्राची पगडी बांधून मला आश्चर्याचा धक्काच दिला. नंतर माझ्या खांद्याभोवती शाल पांघरली. गळ्यात जाई आणि रातराणीचे अनेक हार घातले. कपाळावर चंदन लावले आणि पिण्यासाठी केशर मिश्रित पाणी दिले. मला एकट्यालाच पूजा करता यावी, मंदिरातर्फे माझा सन्मान करता यावा म्हणून शिपायांनी त्या प्रचंड गर्दीला रोखून धरल्याचं मी पाहिलं. अगदी नम्रपणे कमरेत वाकून त्या पोलीस प्रमुखाने मला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि माझ्याकडे आशीर्वादाची याचना करून तो निघून गेला. वेश बदलल्यामुळे त्याला मला ओळखता आले नाही की मी कोण आहे ते जाणल्यामुळे तो निव्वळ माझ्या दृढनिश्चयाला मान देत होता. मला याचे उत्तर कधीच मिळणार नाही. कारण काहीही असो, या अनुभवाने मी अत्यंत नम्र झालो होतो. मी मानवी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शिक्षेस पात्र होतो, पण परमेश्वर मात्र अत्यंत दयाळू आहे. राखेने माखलेले शरीर, मळकट साधू वस्त्र, केसांच्या जटा आणि त्यात भर म्हणून अंगावर टाकलेली रेशमी वस्त्र अन जाईचे हार, अशा अवस्थेत मी मूर्तीसमोर उभा राहिलो. अश्रूंनी डबडबलेले माझे दोन्ही डोळे मी अगदी गच्च मिटून घेतले आणि दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. माझ्या पुढच्या प्रवासाचा खरा मार्ग मला दाखवला जावा. मी नदीकाठी येऊन थंडगार मातीत बसलो. ती अमावास्येची रात्र होती. वर काळेभोर आकाश होते. वाऱ्याच्या झुळकेने जाईचा सुगंध वनात सर्वत्र पसरत होता.
इतक्यात ती नीरव शांतता भंग करणारा घुबडांचा आवाज ऐकू येऊ लागला. खालून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याकडे पाहत मी विचार करू लागलो, नियतीचा प्रवाह आता मला कुठे घेऊन जाणार कोण जाणे. ज्या वातावरणात मी वाढलो त्यापासून इतका दूर, मात्र माझ्या आत्म्याच्या इतक्या निकट अशा या जीवनात मी कसा काय आलो.